हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बायनरी सर्च अल्गोरिदम बघणार आहोत. तर बायनरी सर्च अल्गोरिदम हा एक सर्चिंग अल्गोरिदमचा टाईप आहे की ज्यात काय तुम्हाला स्पेसिफिक एलिमेंट सर्च करायचा असतो गिवन डेटा स्ट्रक्चरमधनं. ओके, तर सर्चिंग अल्गोरिदमचे दोन टाईप्स आहेत. पहिला आहे लिनियर सर्च आणि दुसरा आहे बायनरी सर्च. ओके, तर आपण बायनरी सर्च अल्गोरिदम बघूयात. तर पहिली स्टेप बायनरी सर्च अल्गोरिदमची आहे की तुम्हाला जो पण ॲरे दिलेला असेल किंवा जो पण डेटा स्ट्रक्चर असेल तो सॉर्टेड ऑर्डरमध्ये पाहिजे. सॉर्टेड ऑर्डर म्हणजे असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये डेटा एलिमेंट्स अरेंज पाहिजेत. ओके, आता हा जो ॲरे लिहिलेला आहे तो असेंडिंग ऑर्डरमध्ये आहेच. म्हणजे काय की स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट एलिमेंटमध्ये ह्या ॲरेची किंवा ॲरे एलिमेंटची ऑर्डर आहेत. ओके, तर बायनरी सर्च अल्गोरिदममध्ये सगळ्यात सुरुवातीला आपण मिड एलिमेंट फाइंड करणार आहोत. मिड एलिमेंट म्हणजे की जो पण ॲरे दिलेला असेल त्यामधला मिडल एलिमेंट, किंवा ज्यावेळेस आपण ॲरेला दोन वेने स्प्लिट करू तर आपण मिडल एलिमेंटच्या बेसिसवरती स्प्लिट करणार आहोत, कारण आपल्या अल्गोरिदमचं नाव आहे बायनरी सर्च अल्गोरिदम. तर ॲरे स्प्लिट करण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला आपण जी स्मॉलेस्ट इंडेक्स असेल म्हणजेच लोअर इंडेक्स असेल आणि हायेस्ट इंडेक्स असेल, हायेस्ट म्हणजेच किंवा हायर इंडेक्स जी आपली सगळ्यात लार्जेस्ट इंडेक्स असेल त्यांच्या दोघांचे ॲडिशन करून आपण त्याला डिवाइड बाय 2 करून त्याची आपण मिड व्हॅल्यू फाइंड करणार आहोत. ओके, तर आपण इथे फॉर्म्युला लिहिलेला आहे मिड इज इक्वल्स टू लोअर प्लस हायर डिवाइड बाय 2. तर आता इथे लोअर इंडेक्सची व्हॅल्यू होती 0 प्लस हायर इंडेक्सची व्हॅल्यू होती 5 डिवाइड बाय 2. ओके, तर मिडची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 2. तर आता ज्यावेळेस तुमच्याकडे ऑड नंबरचे एलिमेंट्स असतील, ऑड म्हणजे समथिंग 3 किंवा 5 किंवा समथिंग ऑड नंबरचे एलिमेंट्स असेल किंवा त्याची साईज ऑड नंबरमध्ये असेल तर तुम्हाला फक्त फर्स्ट व्हॅल्यू इंटिजर व्हॅल्यू पकडायची आहे. आता सपोज 5 डिवाइड बाय 2 समथिंग 2.5, तर तुम्ही फक्त पहिली व्हॅल्यू पकडाल, म्हणजेच फ्लोटिंग व्हॅल्यू न पकडता तुम्ही त्याची इंटिजर व्हॅल्यू पकडायची आहे, म्हणजेच की 2. तर अशा प्रकारे आपल्याला मिड भेटलेला आहे 2. ओके, तर सपोज मी ॲरेला इथे डिफाईन करताना त्याचं नाव ॲरे ह्या नावाने लिहिलेलं होतं, म्हणजेच आपल्याला ॲरे ऑफ मिड म्हणजे 4 मिळेल. म्हणजेच मिडची व्हॅल्यू काय होती 2 होती. ॲरे ऑफ मिड म्हणजे काय असेल 2 नंबर जी इंडेक्स असेल त्याचा एलिमेंट. ओके, अशा प्रकारे आपण ॲरेला 2 वेने स्प्लिट करू शकतो, म्हणजेच 2 पार्ट्समध्ये. आधीचा ॲरे काय होईल आपला सब ॲरे. 4 हा जो एलिमेंट आहे त्याच्या लेफ्ट साईडचा ॲरे एक होईल आणि नंतर 4 एलिमेंटच्या राईट साईडचा जो ॲरे होईल तो. म्हणजेच आपण ॲरेला काय केलं 2 पार्ट्समध्ये डिवाइड केलं. ओके, तर आता सगळ्यात आधी काय कराल बायनरी सर्चमध्ये पहिली कंडिशन काय अप्लाय कराल की जो पण आपल्याला एलिमेंट सपोज फाइंड करायचा असेल. ओके, आता सपोज सर्चिंग एलिमेंट मी इथे लिहिते, सर्चिंग किंवा सर्च. आपल्याला सपोज 7 हा एलिमेंट आपला एलिमेंट आहे की जो आपल्याला काय करायचं आहे ॲरेमध्ये सर्च करायचा आहे. ओके, तर आता सगळ्यात पहिली कंडिशन काय असेल की आपण जो सर्चिंग एलिमेंट आहे ते कोणता एलिमेंट आहे सर्च 7, आपण चेक करूया की तो मिडला प्रेझेंट आहे की नाही. ओके, आता ॲरे ऑफ मिड म्हणजे काय की मिडची व्हॅल्यू काय आहे 4 आहे. ओके, सर्चिंग एलिमेंट काय आहे आपला 7 आहे. ओके, तर आपण पहिली कंडिशन काय अप्लाय करणार आहोत की सर्च इज इक्वल्स टू ॲरे ऑफ मिड आहे का, म्हणजेच ॲरे ऑफ मिडची व्हॅल्यू काय 4. ओके, तर ही कंडिशन सॅटिस्फाईड नाही होत. ही काय झाली, आपण पहिली कंडिशन बायनरी सर्चमध्ये अप्लाय करणार आहोत. ओके, आता सेकंड कंडिशन काय असेल की जो आपला सर्चिंग एलिमेंट आहे कोणता आहे तो 7, तो ॲरे ऑफ मिडपेक्षा ग्रेटर आहे की नाही. ओके, इफ सर्च तो एलिमेंट काय आहे 7 इज ग्रेटर दॅन ॲरे ऑफ मिड. आता ॲरे ऑफ मिडची व्हॅल्यू काय आहे 4 आहे. आणि तिसरी कंडिशन काय अप्लाय करणार आहोत की जो आपला सर्च एलिमेंट आहे तो लेस दॅन ॲरे ऑफ मिड आहे की नाही.
ओके, तर आता आपली कंडिशन कोणती सॅटिस्फाईड होते? सर्च एलिमेंट ॲरे ऑफ मिडपेक्षा कसा आहे? ग्रेटर आहे. ओके, तर आता आपल्याला एक लॉजिक समजेल की सपोज सर्चिंग एलिमेंट ॲरे ऑफ मिडपेक्षा ग्रेटर असेल तर आपला ॲरे कसा आहे? सॉर्टेड ऑर्डरमध्ये आहे. ओके, तर म्हणजेच काय असेल, जर जो आपला सर्चिंग एलिमेंट 7 तो जर ॲरे ऑफ मिडपेक्षा ग्रेटर असेल तर तो डेफिनेटली काय असेल? मिडच्या नंतर असेल. ओके, म्हणजेच काय, 7 हा एलिमेंट कसा आहे? 4पेक्षा ग्रेटर आहे. म्हणजे तो डेफिनेटली सपोज सॉर्टिंग ॲरे आपण बायनरी सर्चमध्ये घेतलेला असतो तर तो डेफिनेटली कुठे असेल? मिडच्या नंतर असेल. ओके, आता थर्ड कंडिशन आपण चेक करून बघूयात. 7 हा एलिमेंट 4पेक्षा लेस आहे का? तर ही कंडिशन काय होत नाही? ट्रू होत नाही. ओके, आपली कोणती कंडिशन ट्रू झाली? की आपला सर्चिंग एलिमेंट काय आहे? ॲरे ऑफ मिडपेक्षा ग्रेटर आहे. ओके, तर आपल्याला काय करावं लागेल? जो आपल्याला एलिमेंट सर्च करायचा आहे तो कुठे शोधावा लागेल? मिडच्या नंतर. ओके, म्हणजेच ह्या सब ॲरेमध्ये. ओके, तर आता आपण काय करूया की जो मिडच्या नंतरचा ॲरे आहे, ओके, त्यामध्ये सपोज आपली कोणती कंडिशन ट्रू झाली आहे की जर आपला सर्च एलिमेंट ॲरे ऑफ मिडपेक्षा ग्रेटर असेल, आपला सर्च एलिमेंट काय मिडपेक्षा ग्रेटर असेल, ॲरे ऑफ मिडपेक्षा, तर आपल्याला काय करावं लागेल? लोअरची व्हॅल्यू मिड प्लस 1 करावी लागेल. ओके, जर इफ सपोज आपला सर्चिंग एलिमेंट लेस असेल ॲरे ऑफ मिडपेक्षा तर आपल्याला हायरची व्हॅल्यू मिड मायनस 1 करावी लागेल. ओके, तर आता आपला जो सर्च एलिमेंट होता तो कसा होता? ॲरे ऑफ मिडपेक्षा ग्रेटर होता. ओके, त्यासाठी आपण काय केलं? लोअरची व्हॅल्यू काय केली? मिड प्लस 1 केली. ओके, तर आता आपला जुना लोअरची व्हॅल्यू काय होती? लोअर इंडेक्सची व्हॅल्यू 0 होती. ओके, आता इथे काय होऊन जाईल? मिडची व्हॅल्यू काय आहे? 2 प्लस 1. ओके, आपल्या नवीन लोअरची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला? 3 भेटली. ओके, म्हणजेच आपला अपडेट झालेला लोअर काय आला? 3 आला. ओके, तर आता आपण काय करूयात? परत आपल्याकडे फक्त कशाची व्हॅल्यू चेंज केली आपण? लोअर इंडेक्सची. आपण अप्पर इंडेक्सची व्हॅल्यू चेंज केलेली नाही. ओके, कोणत्या कंडिशनला? ज्यावेळेस आपला सर्चिंग एलिमेंट ॲरे ऑफ मिडपेक्षा ग्रेटर असेल. ओके, तर आता आपल्याकडे परत काय झालं? लोअरची व्हॅल्यू आपल्याला आहे. ओके, आपल्याकडे आहे. परत हायेस्ट इंडेक्सची व्हॅल्यू आहे. तर आपण परत काय करणार? मिड फाइंड करणार आहोत. ओके, तर आता नवीन अपडेट झालेला मिड काय असेल? नवीन लोअरची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला? 3. ओके, हायेस्टची व्हॅल्यू आपण चेंज केली का? नाही. ओके, तर 3 प्लस 5 डिवाइड बाय 2. ओके, ही किती येईल? 8/2. म्हणजेच आपला नवीन अपडेट झालेला मिडची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला? 4 भेटलीच. म्हणजेच ॲरे ऑफ मिड काय असेल आता? 8 असेल. ओके, ॲरे ऑफ मिड काय असेल? 8 असेल. तर आपली ॲरे ऑफ मिडची व्हॅल्यू जी अपडेट झालेली ती काय आली आहे? 8 आली आहे. ओके, आता सर्च एलिमेंट कोणता आहे? 7 आहे. इज इक्वल्स टू ॲरे ऑफ मिड आहे का? ॲरे ऑफ मिडची व्हॅल्यू काय आहे? 8 आहे. ओके, आपला नवीन अपडेट झालेला मिड काय होता? 4 होता. म्हणजेच ॲरे ऑफ मिडची व्हॅल्यू काय आहे? 8 आहे. ओके, आता ही पहिली कंडिशन सॅटिस्फाईड नाही होत. चेक करणार आहोत. सर्च एलिमेंट जो की आपला 7 आहे तो ग्रेटर दॅन ॲरे ऑफ मिड आहे का? जर असेल तर आपल्याला काय करावं लागेल? लोअरची व्हॅल्यू अपडेट करावी लागेल. ओके, जर आपली थर्ड कंडिशन ट्रू असेल तर आपल्याला हायरची व्हॅल्यू काय करावी लागेल? अपडेट करावी लागेल. ओके, तर आता सर्च एलिमेंट जो आपला 7 आहे तो काय? ॲरे ऑफ मिडपेक्षा आपला सर्च एलिमेंट कसा आहे? लेस दॅन ॲरे ऑफ मिड आहे. ओके, तर आपल्याला काय करावं लागेल? हायर इंडेक्सची व्हॅल्यू काय करावी लागेल? मिड मायनस 1 करावी लागेल. ओके, तर मिड मायनस 1 कशी करायची? नवीन अपडेट झालेल्या मिडची व्हॅल्यू काय होती? 4 होती. ओके, तर हायरची व्हॅल्यू काय येईल? 4 - 1 म्हणजेच 3 येईल. ओके, आता आपण लोअरची व्हॅल्यू चेंज केली का? नाही. लोअरची व्हॅल्यू काय होती? 3 होती.
ओके, प्लस हायरची व्हॅल्यू काय आता अपडेट झालेली 3 आहे, म्हणजेच आपल्याला मिड काय भेटेल परत 3 + 3/2 6/2 म्हणजेच किती 3. ओके, तर आता आपल्याला नवीन मिड काय भेटला 3 भेटला. नवीन मिड काय भेटला आपल्याला 3 भेटला. ओके, म्हणजेच ॲरे ऑफ मिड काय भेटला, ॲरे ऑफ मिडची व्हॅल्यू काय भेटली 7 भेटली. ओके, तर आता आपण परत जे आपल्या 3 कंडिशन होत्या ते चेक करणार आहोत. ओके, त्यातली पहिली कंडिशन काय होती की सर्च एलिमेंट जो की काय 7 आहे इज इक्वल्स टू ॲरे ऑफ मिड आहे का. ॲरे ऑफ मिडला कोणती व्हॅल्यू आहे आता 7. ओके, तर आपली कंडिशन काय झाली ट्रू झाली. ओके, तर अशा प्रकारे आपण काय केलं एलिमेंट फाइंड केला. ओके, युजिंग बायनरी सर्च अल्गोरिदम. ओके, तर आपल्याला ॲरे एलिमेंट कुठे भेटलं परत शेवटून मिड पोझिशनलाच भेटलं.